नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर महाराष्ट्र एमसी सीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि त्यामध्ये जो विषय आहे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक त्यातले महत्त्वाचे पीवायक्यू प्रश्न आपण आज पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर का तुम्हाला डेमो क्लासेस हवे असतील तर आपल्या ॲपवर अवेलेबल आहेत डेमो क्लासेस. ते तुम्ही बघू शकता आणि अभ्यासाला सुरुवात करू शकता. येत्या 29 डिसेंबरपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसी सीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे 2 ते 3, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहेत, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. आणि डेमो क्लासेस सुद्धा आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. त्याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण डिस्काउंटमध्ये ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्कीच एनरोल करा आणि आजच अभ्यासाला लागा. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे 4 सब्जेक्ट्स आहे: मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश अँड कम्प्युटर कॉन्सेप्ट. ठीक आहे, चला. पहिला प्रश्न आहे: अन अमाऊंट ऑफ मनी इज टू बी डिस्ट्रीब्युटेड अमॉंग पी क्यू आर इन द रेशो 6:19:7. इफ आर गिव्स रुपीज 200 to share Q, the ratio among PQR become 3:10:3. ठीक आहे. तर काय झालं, अमाऊंट ऑफ मनी जो डिस्ट्रीब्यूट झालाय पी क्यू आर मध्ये, त्याचा जो रेशो आहे 6:19:7 आहे. नंतर आरनी त्याला ₹200 क्यूला दिले आहे, तर त्याचा शेअर वाढलेला आहे. तर रेशो बदललेला आहे, 3:10:3 झालेला आहे. तर टोटल अमाऊंट किती होती ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर टोटल अमाऊंट आपण घेऊन घेऊया एक्स. ठीक आहे. 6:19:7. तर याला काय करू, आपण ऍड करून घेऊ. किती होतात 32. देन पी इज इक्वल टू 6/32x. पीचं 6 आहे. ठीक आहे. क्यूचं करून घेऊ 19/32x आणि आरचं करून घेऊ 7/32x. त्यानंतर फायनल रेशो आर आणि किती 200 दिलेले आहे. ठीक आहे. 3+10+3 म्हणजे 16. ठीक आहे. 16 झालेला आहे. नंतर आपण परत पी डॅश इज इक्वल टू 3/16x, क्यू डॅश इज इक्वल टू 10/16x आणि आर डॅश इज इक्वल टू 3/16x. ठीक आहे, एवढं करून घेऊया. नंतर R-R1 इज इक्वल टू 200, Q1 मायनस क्यू इज इक्वल टू 200. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला आपलं हे करावं लागेल. 732x मायनस 3/16x इज इक्वल टू 200. ठीक आहे. 732x मायनस 6/32x. हे काय आहे, 6x आणि ते ते व्हॅल्यू आहेत जे आपण घेतलेली आहे. ठीक आहे. 632 हे पी ची व्हॅल्यू आहे आणि 732 हे आर ची व्हॅल्यू आहे. आर मायनस पी. ठीक आहे. आर मायनस पी डॅश असं. ठीक आहे. नंतर याचा करा 132x इज इक्वल टू 200. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू घ्यायची, त्यामुळे आपण कुठलंही घेऊ शकतो. ओके. 200 × 32 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय 6,400 असणार आहे. म्हणजे 6,400 जे आहे ते टोटल अमाऊंट आहे. ठीक आहे. आणि आर आणि क्यू ला दिलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण काय घेतलेलं आहे, 732 जे आहे ते आर ची व्हॅल्यू आहे ना, आर आणि क्यू ला दिले, त्याच्यामुळे आपण आर ची व्हॅल्यू घेतली 7/32 आणि क्यू ची व्हॅल्यू आपण क्यू ची व्हॅल्यू नाही घेतली, आपण मग कशाची व्हॅल्यू घेतलेली आहे, आपण घेतली पी डॅशची व्हॅल्यू घेतली पहिल्या इक्वेशन मध्ये आणि त्यानंतर आपण पी ची व्हॅल्यू घेतलेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण उत्तर काढलेलं आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे: द लेंथ ऑफ रेक्टेंग्युलर प्लॉट इज 20 meters मोर दॅन इज ब्रेथ इफ द कॉस्ट ऑफ फेन्सिंग द प्लॉट ॲट द ₹26.50 per meter इज ₹5,300. व्हॉट इज द लेंथ ऑफ द प्लॉट इन मीटर्स? ठीक आहे. हम्म. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. पी इज इक्वल टू टोटल कॉस्ट डिवायडेड बाय कॉस्ट पर मीटर. 5,300 डिवाइड बाय 26.50 किती येतं, 200 मीटर येतं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल पी इज इक्वल टू 2 लेंथ प्लस ब्रेथ. ओके. 2L+B इज इक्वल टू किती आहे, 200 आलेली आहे, म्हणजे L+B म्हणजे किती होणार, 100.
ओके. त्यानंतर म्हणतोय की व्ही 20 मीटर्स मोर आहे. तर एल इज इक्वल टू बी प्लस 20 घेऊया. त्यानंतर सॉल्व्ह करूया. आपल्याला बी प्लस 20 प्लस बी इज इक्वल टू 100. 2b+20 इज इक्वल टू 100. तर 2b ची व्हॅल्यू काय असणार आहे 80 आणि बी ची व्हॅल्यू काय आहे 40 मीटर. ठीक आहे. 40 मीटर हे कशाचे बीचे आहे. तर आपल्याला एल फाइंड करायचं आहे. लेंथ विचारलेला आहे ना. एल इज इक्वल टू बी प्लस 20 म्हणजे किती. एल इज इक्वल टू 40+20 म्हणजे आपली लेंथ किती असणार आहे 60 मीटर असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ई असणार आहे 60 मीटर. ओके. आपण काहीच केलेलं नाही इथे. आपण व्यवस्थित फॉर्म्युला हे करून सॉल्व्ह केलेली. ठीक आहे. चालेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे. जीवन bought an article with 30% discount of the labeled price. He sold the article with 12% profit on the labeled price. What was his percent profit on the price he bought? हा. तर आपल्याला एल लेबल प्राइस आपण घेऊन घेऊया. 30% म्हणजे 0.30. एल मायनस 0.30. एल इज इक्वल टू 0.70 एल. जीवननी काय केलेलं आहे 30% डिस्काउंटवर ते. तर लेबल जे आहे ते एल घेऊन घेऊया. सीपी इज इक्वल टू एल मायनस 0.30 एल इज इक्वल टू 0.70. ठीक आहे. 100 मधून 30 केलं तर नंतर 12%चा प्रॉफिट झाला म्हणजे एस पी इज इक्वल टू एल प्लस 0.12 एल म्हणजे 1.112 एल. ठीक आहे. त्यानंतर प्रॉफिट पर्सेंटेज आपण काढूया. पीपी एस पी मायनस सीपी डिवायडेड बाय सीपी इंटू 100%. म्हणजे 1.12 एल मायनस 0.70 एल डिवाइड बाय 0.70 एल इंटू 100%. ओके. म्हणजे काय येणार 0.42 0.70 इंटू 100%. त्याची व्हॅल्यू आहे 0.6 इंटू 100%. म्हणजे आपलं काय उत्तर येणार आहे 60% आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे काय झालं व्हॉट वॉज हिज पर्सेंट प्रॉफिट ऑन द प्राइस ही बॉट 60%. ओके. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे. वेन 30% ऑफ अ नंबर इज ॲडेड टू अनादर नंबर द सेकंड नंबर इन्क्रीजेस टू इट्स 140%. व्हॉट इज द रेशो बिटवीन द फर्स्ट अँड सेकंड नंबर. ठीक आहे. तर आता यांनी म्हणते 30% जो आहे तो ऍड केलाय अनादर नंबरमध्ये आणि सेकंड नंबर जो आहे इन्क्रीज झालाय 140%. तर फर्स्ट आणि सेकंड नंबरचा रेशो काय आहे. ठीक आहे. फर्स्ट नंबर आपण एक्स घेऊया आणि सेकंड नंबर वाय घेऊया. ओके. 30% इज ॲडेड टू एक्स. ओके. वाय प्लस 0.30 ॲडेड टू एक्स इज इक्वल टू 1.40 वाय. ठीक आहे. त्यानंतर 0.30 जो एक्स इज इक्वल टू 1.40 वाय मायनस वाय. 0.30 एक्स इज इक्वल टू 0.40 वाय. इथं आपण सरळ सरळच करणार आहोत. बघा 0.40 डिवाइड बाय 0.30 म्हणजे काय येणार आहे 4/3 जी आहे ती याची रेशो आहे. आपल्याला काय फक्त रिलेशनशिप बिटवीन एक्स अँड वाय सॉल्व्ह करायची होती आणि ते आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह केलेली. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे. नरेश मंथली इन्कम इज 30% मोर दॅन द that of Raghu. Raghu's monthly income is 20% less than the Vishal. Okay. If the difference between the monthly income of Naresh and Vishal is rupees 800, then what is the monthly income of Raghu? NRV. Naresh, Raghu and Vishal. ठीक आहे. नरेश इज इक्वल टू आर प्लस 30% ना इज इक्वल टू 1.3. याच्यामध्ये ऍड होईल 100 मध्ये. ओके. आर इज इक्वल टू व्ही मायनस 0.20% लेस म्हणजे 0.8 व्ही. ठीक आहे. आणि एन आणि व्हीच्या याच्यामध्ये 800 रुपयेचा डिफरन्स आहे. ठीक आहे. आर इज इक्वल टू 0.8 व्ही. व्ही इज इक्वल टू आर डिवाइड बाय 0.8 असं पण लिहिता येतं. ठीक आहे. आता आपल्याला एन इज इक्वल टू 1.3 आर जे आहे ते सबस्टिट्यूट करायचं आहे. त्याचे पुन्हा एक मेथड आहे. एक मिनिट. आता आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे एन व्ही. ओके. व्ही इज इक्वल टू आर डिवायडेड बाय 0.8 हे मी काढलेलं होतं आता. त्यानंतर सबस्टिट्यूट करूया. एन एन व्ही 1.3 आर मायनस आर डिवायडेड बाय 0.8 इज इक्वल टू 800.
ओके. आता आपल्याला करायचं इक्वेशन सॉल्व्ह करायचं इक्वेशन 1.3 r इंटू 0.8 मायनस r डिवायडेड बाय 0.8. ओके, इज इक्वल टू 800. 1.04 r minus r divided by 0.8 is equal to 800. 0.04 r divided by 0.8 is equal to 800. 0.04 r हे इकडे जाणार 0.8 आणि काय होणार 0.04 r इज इक्वल टू 640. मग आपल्याला सरळच r काढायचं आहे. 640 डिवाइड बाय 0.04 म्हणजे किती होणार 64,000 डिवाइड बाय 4 आणि r ची व्हॅल्यू आपली 16,000 निघणार आहे. हे थोडं लेंदी होतं पण एकंदरीतचे इक्वेशन्स आपण सॉल्व्ह करत जातोय तर अशा पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करू शकतोय. ओके. ओके एव्हरीवन, तर आपण काही इम्पॉर्टंट पीवायक्यू प्रश्न इथे आज पाहिलेले आहेत जे तुमच्या पेपरला नक्कीच मदत होईल. आणि मी सांगू इच्छिते की डेमो क्लासेस आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता एनरोल न करता सुद्धा. आणि जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क सुद्धा करू शकता. खूप खूप धन्यवाद.